यशवंतराव महाराज की जय हो। देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांची ही 131वी पुण्यतिथी आहे। म्हणजे आता जवळ त्याला 131 वर्ष जाऊन त्यांचा हे कार्यक्रम सुरू आहे। आणि या 15 दिवसामध्ये सटाणा शहरामध्ये आपले आजूबाजूच्या बागलाण तालुक्यामध्ये आपले ही जी यात्रा आहे ही अतिशय आवडती अशी यात्रा आहे। आणि देव मामलेदार म्हणजे असं आहे की नोकरदार देव होतो याचं उदाहरण जर काही द्यायचं असेल तर ते देव मामलेदारांचं द्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही जर त्याचा संपूर्ण नोकरदार वगैरे सरकारी अधिकाऱ्याने त्याचा आदर्श घ्यावा असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। आणि या अनुषंगाने या ठिकाणी जी सुधारणा झालेली आहे, जे ट्रस्टने सुधारणा केलेली आहे, आज ज्या ट्रस्टने सुधारणा केली अतिशय सुंदर अशा सुधारणा आहे की या ठिकाणी पाण्याची सोय भरपूर आहे, या ठिकाणी 15 दिवस अन्नदान चालतं, या ठिकाणी कुस्तीचा कार्यक्रम केला जातो, या ठिकाणी सिस्टमॅटिकपणा अतिशय सुंदर आहे। अशा नियोजनप्रमाणे ही यात्रा चालू असते। आणि या यात्रेचं ही नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा एक प्रकारचं एक आदर्श म्हणून आणि महाराजांचं नाव घेतात। आणि इथून लोक आपलं जे बोलणं आहे, आपलं जे त्यांच्याकडे मागणं आहे ते मागणं सुद्धा महाराज पूर्ण करतात। देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा आज आपण हा व्हिडिओ काढतोय। तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय की पहिले देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं मंदिर तुम्हाला दाखवतोय। सर्व भाविक खूप लांबून इथं दर्शनाला येत असतात, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय। आणि आज आपल्याला काकांनी जी माहिती दिली त्यानुसार आता आपण पूर्ण यात्रा तुम्हाला थोडे क्लिप दाखवणार आहे। तुम्हाला यशवंतराव महाराजांची जी यात्रा कशी भरते त्याचा कंटिन्यू आपण व्हिडिओ बघणार आहे। तर देव मामलेदार यशवंतराव महाराज की जय हो। मित्रांनो, आपल्या सटाण्यामध्ये आपण आता यशवंती हाऊसमध्ये आमच्या इथला सटाण्यामधला यशवंती हाऊसचा पेढा खूप फेमस आहे। काका याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमच्याकडे? ही भगवंताची कृपा आहे। हा पेढा नसून भगवंताचा प्रसाद आहे, यशवंतराव महाराजांनी दिलेली देणगी आहे। आणि पूर्ण नाशिक जिल्हा नाही पण महाराष्ट्रामध्ये गौरवला जातो हा पेढा। बघा इथं यशवंतराव महाराजांच्या इथे जर तुम्हाला यशवंतराव महाराजांच्या मंदिरामध्ये यशवंतीचा जर पेढा खायची इच्छा असेल तर आमच्या सटाणा शहरात नक्की या आणि तुम्हाला या पेढ्याचा स्वाद घ्या। या यात्रेनिमित्त तुम्हाला पेढा आणि जिलेबी फेमस आहे। ठीक आहे, मी जिलेबी बघा या पद्धतीने ते जिलेबी काढत आहे। तुमचं नाव काय आहे? राजेंद्र पांडे साहेब हे आपल्या समोर बघा जिलेबी काढताय गरम गरम। जर तुम्हाला आत्ताच पाणी सुटणार आणि तुम्ही सटाण्यामध्ये लगेच यात्रेला येणार मित्रांनो। ठीक आहे, बघा वॉच कर। जय महालक्ष्मी माता। या महालक्ष्मी देवी मातेची स्थापना आणि काही इतिहास सांगता येईल का गुरुदेव थोडक्यात? आत्ता जी देव मामलेदार यशवंतराव महाराजांची जी यात्रा सुरू आहे, ज्यावेळेस यशवंतराव महाराज 1876 रोजी इथे मामलेदार म्हणून कचेरीवर होते त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला, स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये त्यांना महालक्ष्मी दिसली की मी मुल्हेरच्या किल्ल्याच्या तळ्यामध्ये आहे
तर माझा शोध घ्या. त्याप्रमाणे महाराजांनी शोध घेतला असता त्यांना महालक्ष्मीची मूर्ती आणि विष्णूची मूर्ती त्या तळ्यामध्ये मुल्लेरच्या किल्ल्यामध्ये मोती टाका जो आहे पाण्याचा तळा त्याच्यामध्ये त्यांना 2 मूर्त्या आढळल्या. तर महाराजांनी आनंदाने त्या दोन्ही मूर्त्या बाहेर काढल्या आणि मुल्लेरस्थित जे लोक होते त्या लोकांच्या आग्रहाखातर तिथे मोठा विष्णुयाग करण्यात आला. विष्णुयाग करून विष्णूची मूर्ती तिथेच ठेवण्यात आली, जी आजही उद्धव महाराजांच्या समाधीमध्ये आपल्याला आढळते. आणि तिथूनच महालक्ष्मीची मूर्ती इकडे आणली. या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचं मंदिर होतं. सुरुवातीला छोटेखानी अन्नपूर्णेचं मंदिर होतं. मग महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महालक्ष्मीची स्थापना इथे केली. ही जी स्थापना आता जी दिसते आपल्याला, ही स्थापना महाराजांच्या हस्तगत केलेली आहे. आत्ता आपल्या मंदिरात 3रा जीर्णोद्धार झाला आहे, पण मूर्ती जिथे आहे तिथेच आहे. त्या काळापासून मूर्तीला कोणी हलवलं नाही. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे जी कोल्हापूर स्थित महालक्ष्मी आहे त्या मूर्तीप्रमाणेच आपली मूर्ती आहे. त्याप्रमाणेच आपले सगळे रीतिरिवाज चालतात. रात्री 10:15 निद्रा आरती, सकाळी आरती 8:15, सायंकाळी 8:15 आरती. ज्यांना कोणाला कोल्हापूरला जाता येत नाही त्यांचे नवससुद्धा इथे पेटले जातात. पूजा, आरती, अभिषेक आणि इतर कार्य इथे पार पडत असतात. आणि त्यानुसार आमची सुद्धा पिढी यशवंतराव महाराजांनी जेव्हा महालक्ष्मी स्थापना केली तेव्हापासून चंद्रात्रे परिवाराची पिढी, आता माझं नाव योगेश चंद्रात्रे, मी 4थ्या पिढीतला पुजारी इथे आता सध्या कार्यरत आहे. महालक्ष्मी माते की जय. जय. मित्रांनो बघा, सटाणा शहरामध्ये जसं तुम्ही यशवंतराव महाराजांचं मंदिर बघितलं, त्या मंदिरापासूनच आता आपण आलोय महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये. तर सटाणा शहरामध्ये या पद्धतीने जे मंदिर तुम्ही बघताय, तर कोल्हापूरमध्ये जर तुम्ही गेले तर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी जर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी इच्छुक असाल, जर तुम्हाला वेळ होत असेल तर आमच्या सटाणा शहरामध्ये येऊन तुम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन निश्चित घेऊ शकता. आणि ही मूर्तीची स्थापना गुरुजींनी आता सांगितलीच आहे. तर महाराजांच्या मंदिरापासून फक्त 25 ते 35 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. आणि मध्ये तुम्हाला बरेच मंदिर लागतात. तर या मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर आमच्या सटाणा शहरात तुम्ही नक्कीच या. जय महालक्ष्मी माता. ही आहे सटाणा शहराची आमची यात्रा. बापूंचा वडापाव, धंदा बापू वडा. इकडे मारून घेऊ थिएटर बी असं. सर नमस्कार.
महागाईच्या काळामध्ये स्वस्ताची कमाल कोणतीही वस्तू घ्या फक्त 30 रुपये. या काय या मावशी या ताई या काय बी घ्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये. पाणी चालू आम्ही आलो पाय म्हणतो मग याला आता फोटो काढा की छान. गरम बुद्धि का भाव खाओ बुद्धि सटाणा शहरामधील गोविंद साहेबांची पावभाजी फेमस. पावभाजी खावी मंदी वाली नाही द्यायची. फोटो काढू आपण आणि मस्त व्हिडिओ पण करू. चला कितना 80 का है. 100 रुपये का मोबाईल भेटतात. हा 80 रुपये काय. हे बघा यात्रेची खरी मजा सटाणा शहरामध्ये तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही आहे यात्रेची मजा. बघा सटाणा शहरातील यात्रा तुम्ही आमच्या शहरामध्ये या आणि ही यात्रा बघू शकता. देव मामलेदार यशवंतराव महाराजांची यात्रा. मजे में